पुणे जिल्ह्यात कार्यक्रम आहे, परवाच्याला शिवनेरीवरती ते ही होत नाहीये. म्हणून आजच तुमचं म्हणलं हेच पण मागचं लय दिवसाची नाराजी राहिली, एकदाच भरून घेऊ. तुम्ही पण खूप संख्येनं जमलात, त्याबद्दल तुमचाही खूप खूप अडीअडचणी आल्या तर सांगत चलत जा. एक जीवन राहा, मी तर आहेच. मग आता काय टेन्शन घेऊ नका, मी आहे तर तुम्हाला टेन्शन नाही. महाराज आहेत का काय सगळे? हे तयार होणं लय गरजेचं आहे बरं का. मी मग एकदा कीर्तनात म्हणलो, कीर्तनाला सप्ताही देतो तिथं म्हणलं, समजा ही पिढी संपली तर पुढं आपल्याला टाळ सुद्धा वाजत येते. सगळे बिगर कामाचे तर होणार नाही. त्यासाठी सगळ्या पोरांना माहीत व्हायला पाहिजे वारकरी संप्रदाय, सगळे ग्रंथ आपल्यालाही वाचता आले पाहिजेत, म्हणता आले पाहिजेत. काय काय गावात ते 4-5 जण आहेत, ते दुसऱ्याला टाळकरी होऊन देत नाही तर गायक होऊन देत. ते एक प्रॉब्लेम आहे मोठा. पुढे संस्कृती आपली चालवायची कशी? हे पोरं बघितल्यावर खूप आनंद वाटला, हे पोरं शिकतील, हेच उद्या आम्हाला शिकतील पुढच्या याला. हे होणं लय गरजेचं आहे. नाही तर मना बरं तुम्ही काहीतरी येत आहे तुम्हाला, कोणाला मला हा सगळे सारखे ना गोटे आणणारे आपण. हेच आपल्याला वारकरी संप्रदायाची संस्कृती जर पुढे टिकवायची असेल तर आपल्याला हरिपाठापासून हे सगळं आलं पाहिजे. नसता ही पिढी गेल्यावर पुढे सांगायला सुद्धा कोण नाही राहणार, लय कधी ते होऊन जाईल. त्यामुळे हे खूप हे राज्यभर खरंच वाढलं पाहिजे. बरोबर आहे, सगळ्या महाराज मंडळींनी सगळ्या टोटल. तुम्ही एकट्या काय ठेका नाही घेतलं, तुम्हाला एक पेटी दे नाही.